ईरानी बस्ती में कल्याण पुलिस का कॉम्बिंग ऑपरेशन, 8 लाख के एमडी के साथ 3 आरोपी गिरफ्तार। आंबीवली की ईरानी बस्ती में खड़गपाड़ा पुलिस ने बुधवार तड़के बड़े पैमाने पर कॉम्बिंग ऑपरेशन चलाकर विभिन्न गंभीर अपराधों में वांछित 3 आरोपियों को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों में एक पुरुष और 2 महिलाएं शामिल है। कार्रवाई के दौरान एक आरोपी के पास से 40 ग्राम मेफेड्रॉन एमडी बरामद हुआ, जिसकी अनुमानित कीमत करीब 8 लाख रुपए बताई गई है। सहायक पुलिस आयुक्त अशोक होनमाने ने पत्रकार परिषद में बताया कि परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल झेंडे के निर्देश पर 5 पुलिस टीमों का गठन किया गया था। इन टीमों ने इन टीमों ने बुधवार तड़के आंबीवली की ईरानी बस्ती में तलाशी अभियान चलाया। इस दौरान पुलिस रिकॉर्ड में वांछित 3 आरोपियों को घेराबंदी कर आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबिवली या ठिकाणी ईरानी वस्ती या ठिकाणी आपण कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जवळजवळ 20 पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 60 पोलीस अंमलदारच्या मार्फत आपण कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये आपण सर्व पाहिजे फरारी आरोपी, त्याचबरोबर काही अंमली पदार्थ विक्री करणारे, मोक्यामधले पाहिजे आरोपी, या आरोपीचा शोध आपण या ठिकाणी घेतला। त्यामध्ये एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये 3 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी होते। त्या 2 महिला आरोपीचा आपण एक रेकॉर्ड पाहिला असता। एक महिला आरोपी आहे शमा इराणी, तर ती खडकपाडा पोलीस स्टेशनची 2024 मध्ये 853 या CR मध्ये ती वॉन्टेड होती। रेल्वेच्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर 109 BNS प्रमाणे जो 307 चा जुना IPC आहे त्याच्यामध्ये ही आरोपी वॉन्टेड होती। तेव्हापासून ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरी जी आरोपी आहे महिला नफिसा इराणी, ती 2016 ला एक मानपाडा पोलीस स्टेशनचा रॉबरीचा गुन्हा होता। त्याच्यामध्ये MCOC कलमांतर्गत कारवाई झालेली होती। 2016 पासून ती वॉन्टेड होती। सदर महिला आरोपी सुद्धा यामध्ये मिळून आलेले आहे। तिला या ठिकाणी आपण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। त्याचबरोबर एक दुसरा आरोपी आहे मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख, तर हा आरोपी 4 पोलीस स्टेशनला वॉन्टेड आहे। एक कुळगाव पोलीस स्टेशन, त्याचबरोबर पुणे वाकेड या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला 3 गुन्हे यामध्ये वॉन्टेड आहे। या आरोपीकडे आपण सर्च घेतला असता त्या कब्जामध्ये 40 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 8 लाख रुपयाचा हा अंमली पदार्थ आहे। त्यास अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याला शनिवार पर्यंत 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। इतर 2 आरोपी यांचा आम्ही रेकॉर्ड पाहून पुढील कारवाई करीत आहोत। कशा पद्धतीने हे तुम्हाला पोटाला एवढे गोष्ट लागली आणि कशा पद्धतीने कुठल्या वस्तीमध्ये राहायचे, कसे राहायचे, तर एवढ्या वर्षापासून हे वॉन्टेड होते तरी या ठिकाणी वस्तीमध्ये राहायचे। हे जे इराणी आरोपी आहेत त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण आंबिवली आहे, मुंब्रा आहे, भिवंडी आहे, त्याचबरोबर हे भोपाळ या ठिकाणी सुद्धा त्यांची वसाहत आहे। त्याचबरोबर ते बिदर, कर्नाटक, मग हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात। गुन्हे केल्यानंतर या राज्यातून त्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आसरा घेणं, मग आपण आज अचानक कोम्बिंग ऑपरेशन वरिष्ठांच्या आदेशाने राबवण्यात आलेलं होतं। या दरम्यान सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये दाखल झालेला 46/2026 हा BNS 109 म्हणजे जुना IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी विशाल हरेराम यादव उर्फ दही हा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून तेव्हापासून हा आजपर्यंत हा वॉन्टेड होता। हा गुन्हा घडल्यानंतर त्यांनी इतरही आणखी 3 गुन्हे केलेले होते। हा बॉडी ऑफेन्स करणारा हा आरोपी आहे। हा जुवेनाईल असल्यापासून, हा विधी संघर्षित असल्यापासून हा गुन्हे करतो। याच्यावर यापूर्वी म्हणजे विधी संघर्षित असताना कोळसेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत।
त्याचबरोबर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 3 गुन्हे आहेत आणि मेजर झाल्यानंतर सुद्धा 4 गुन्हे होते आणि तेव्हापासून हा वॉन्टेड होता. या आरोपीस कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे डीबीचे पथक PSI सापटे आणि त्याच्याबरोबर असणारे पथक यांनी खोनी गाव या ठिकाणावरून त्याला काल 11 तारखेला त्याला पहाटेचा अरेस्ट केलेला आहे. ताब्यात घेऊन अटक केली. त्याला मान्य न्यायालयापुढे हजर केलेला आहे. त्यास उद्यापर्यंत दिनांक 13 पर्यंत पोलीस कोठडी आहे. इतरही गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत आणि या आरोपीचा आणखी कुठं रोल आहे याबाबत आपण तपास सुरू आहे. याचबरोबर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. याच्यावर 2-307 म्हणजे BNS 109 प्रमाणे 2 गुन्हे दाखल आहेत. बाकीही त्याच्यावर सिरियस 2 ऑफेन्स रजिस्टर आहे. तर गुन्हे नेमका हा काय करायचा म्हणजे ज्या पद्धतीने दहशत माजवण्यासाठी करायचं असं सांगितलं जात होतं. या स्वतः गँग पण क्रिएट केलेली अशी देखील होती. त्यापैकी काही आरोपींना आपण या पहिलेही फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. साथीदारांच्या सह गुन्हे करण्याची हा सवय असलेला आरोपी आहे.